नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत इयत्ता 10वी मराठी माध्यमासाठी आपण पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम सुरुवात केलेला आहे। आजचा आपला तिसरा दिवस आहे। यामध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाच्या संकल्पना शिकायच्या आहेत। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। चला तर मग आजचा आपण व्हिडिओ सुरुवात करूया। आज आपण अतिशय इम्पॉर्टंट पार्ट पाहणार आहोत, घटक, रेषा आणि कोन। आणि त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे रेषाखंड, किरण, कोनांच्या जोड्या, सशर्त विधाने, व्यत्यास आणि प्रमेयाची सिद्धता। अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे हा। तर आपण याच्यावर थोडं लक्ष केंद्रित करूया। तर सर्वप्रथम आपण कोनांच्या जोड्या बघू। कोनांच्या जोड्या, काही कोनांच्या जोड्या आहेत, आपल्याला नेहमी कन्फ्युजन वाटते या कोनांच्या जोड्याबद्दलचं। तर आपण स्पष्ट आज क्लिअर करून घेऊया कोनांच्या जोड्याच्या संदर्भात। तर पहिली कोनांची जोडी संलग्न कोन किंवा लगतचे कोन। संलग्न किंवा लगतचे कोन, या संलग्न किंवा लगतच्या कोनामध्ये वैशिष्ट्य असं असतं, आपण ओळखायचे कसे की दोन कोनांचा एक जर शिरोबिंदू असेल, त्यानंतर त्या दोन कोनामध्ये एक सामायिक भुजा असेल आणि त्या दोन कोनाचे अंतर्भाग विभिन्न वेगवेगळे असतील, तर अशा दोन कोनांना संलग्न किंवा लगतचे जवळचे संलग्न कोन असे म्हणतात। तर ह्या तीन अटी आपण चेक करायच्या, संलग्न कोन आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी। सर्वप्रथम आपण काय पाहायचं, जेव्हा दोन कोन हे संलग्न असतात तेव्हा त्या दोन कोनामध्ये सामायिक शिरोबिंदू असतो, त्या दोघांचाही शिरोबिंदू सामायिक असतो। त्यानंतर एक बाजू सामायिक असते, त्या दोन कोनांची एक बाजू सामायिक, आणि त्याच्यानंतर अंतर्भाग, त्या दोन्ही कोनाचे जे अंतर्भाग आहेत ते अंतर्भाग वेगवेगळे असतात। त्याला अंतर्भाग, याला अंतर्भाग, असे वेगवेगळे असतात। तर बघा या ठिकाणी मी कोनाची जोडी काढली आहे, या तिन्ही अटी सॅटिस्फाईड होतात याच्यामध्ये। पहिला सामायिक शिरोबिंदू आहे, हा सामायिक शिरोबिंदू झाला। त्याच्यानंतर एक बाजू सामायिक असते, ही बाजू बघा, या कोनाचीही हीच बाजू आहे, या कोनाची सुद्धा हीच बाजू आहे, म्हणजे या दोन्ही कोनांच्या ही बाजू सामायिक बाजू होते। आणि अंतर्भाग विभिन्न वेगवेगळे असतात। अंतर्भाग, याचा अंतर्भाग हा आहे एवढा, याचा अंतर्भाग हा आहे, म्हणून या कोनाला आपण काय म्हणायचं, संलग्न कोन किंवा लगतचे कोन। हे आपल्याला समजलं असेल। संलग्न कोन किंवा लगतचे कोन मध्ये आपण तीन बाबी चेक करायच्या। एक म्हणजे त्या दोन कोनांचे, ज्याला आपण संलग्न कोन म्हणणार आहोत, त्या दोन कोनांचा एक शिरोबिंदू कसा पाहिजे, एक सामायिक शिरोबिंदू पाहिजे। त्याचबरोबर त्या दोन कोनांची एक बाजू सामायिक पाहिजे। सामायिक शिरोबिंदू, एक सामायिक बाजू आणि त्याचे अंतर्भाग वेगवेगळे, अशा कोनांना संलग्न कोन असे म्हणतात। ही जोडी, या संलग्न कोनाच्या लगतचे कोन संपले। आता त्याच्यानंतर बघा रेषीय जोडीतील कोन। रेषीय जोडीतील कोन काय असतं, एका रेषेवर तयार झालेले कोन असतात ते, एका रेषेवर। म्हणजे आपण जर या ठिकाणी हे संलग्न कोन आपण जर समजा वेगळ्या पद्धतीने काढले, थोडे मोठ्या याच्यावर एका रेषेवर काढले ते दोन्ही कोन, तर ते रेषीय जोडीतील कोन असतात। तर रेषीय जोडीतील कोन म्हणजे की असे संलग्न कोनच, पण त्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। जे संलग्न कोन म्हटल्याने पूर्वीच्या तीन अटी सॅटिस्फाईड, आणि त्याचबरोबर त्या दोन कोनांच्या मापाची बेरीज किती पाहिजे, 180। तर असे संलग्न कोन त्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते, अशा संलग्न कोनांना आपण काय म्हणायचं, रेषीय जोडीतील कोन म्हणायचं। बघा जेव्हा
संलग्न कोनांच्या जोडीमधील दोन्ही कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते तेव्हा ते रेषीय जोडीतील कोन असतात. आता हे रेषीय जोडीतील कोन नाहीत, संलग्न आहेत पण रेषीय जोडीतील कोन आहेत का? नाही, कारण यांच्या दोन मापांची बेरीज 180 होऊ शकत नाही. आपण जर वेगळ्या पद्धतीने काढलं, बघा या ठिकाणी मी काढलेला आहे, हे संलग्न कोन आहे. एक कोन समजा हा घेतला, हा कोन घेतला BOD आणि दुसरा कोन घेतला हा A या ठिकाणी O म्हणूया AOD. तर हे दोन कोन बघा, या दोन कोनाची निश्चितच दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश होते आणि म्हणून हे तर संलग्न आहेतच, कारण या दोन कोनांचा एक सामायिक शिरोबिंदू, या दोन्ही कोनांची एक भुजा सामायिक, या कोनाचा अंतर्भाग वेगळा, या कोनाचा अंतर्भाग वेगवेगळा. तर अशामुळे हे संलग्न कोन आहेत आणि संलग्न कोन असून त्यांच्या मापाची बेरीज 180 अंश असते म्हणून आपण यांना काय म्हणायचं? रेषीय जोडीतील कोन. मग एक बाब आपल्या लक्षात आली असेल की प्रत्येक रेषीय जोडीतील कोन हा संलग्न कोन असतो, संलग्न कोन असतात. हे रेषीय जोडीतील कोन बघा, याचं माप 40, याचं माप 140, या दोघांची बेरीज 180, या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश आहे म्हणून हे रेषीय जोडीतील कोन आहे. संलग्न आहेत की नाही? या दोन कोनांचा एक शिरोबिंदू सामायिक, या दोन कोनांचा अंतर्भाग वेगवेगळे म्हणून हे संलग्न कोन आहेत. संलग्न कोन आहेत म्हणजे रेषीय जोडीतील प्रत्येक कोनांची जोडी ही संलग्न कोन असतात. पण प्रत्येक संलग्न कोन, आता हे संलग्न कोन आहेत, रेषीय जोडीतील कोन असतात का? नाही. म्हणून आपल्याला एक विधान असं करता येतं, प्रत्येक रेषीय जोडीतील कोन हे संलग्न कोन असतात पण प्रत्येक संलग्न कोनाची जोडी ही रेषीय जोडीतील कोन असतीलच असे नाही. प्रत्येक संलग्न कोनाची जोडी, प्रत्येक संलग्न कोनाची जोडी ही रेषीय जोडीतील कोन असतेच असे नाही. त्यानंतर तशाच पद्धतीचा अजून पुढची जोडी बघा, ती म्हणजे पूरक कोन. पूरक कोन, पूरक कोन कशाला म्हणायचं? ज्या दोन कोनांच्या, आता इथे असं काही सांगितलं नाही की ते संलग्न असावेत असं सांगितलं का? आपण रेषीय जोडीमध्ये मात्र सांगितलं जेव्हा संलग्न कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते तेव्हा त्याला आपण काय म्हणायचं? रेषीय जोडीतील कोन. आता या पूरक कोनामध्ये आपण असं म्हणणार नाही संलग्न कोनांच्या मापाची बेरीज. कोणत्याही दिलेल्या कोनांच्या जोड्यामधील जर दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असेल तर तेव्हा ते एकमेकांचे पूरक कोन असतात. मग या ठिकाणी आपल्याला असं सांगता येतं, जेव्हा दिलेल्या कोनांच्या जोड्यामधील दोन्ही कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते तेव्हा ते परस्परांचे पूरक कोन असतात. याला कंपल्सरी नाही हे असावं म्हणून, काय असायला पाहिजे? संलग्न असावं म्हणून काही कंपल्सरी नाही. कोणतेही दोन कोन असू द्या, त्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असली की त्याला आपण काय म्हणू शकतो? पूरक कोन. मग प्रश्न असा की रेषीय जोडीतील कोनाला आपण म्हणू शकतो का? रेषीय जोडीतील कोनाला सुद्धा आपल्याला पूरक कोन म्हणता येतं, कारण रेषीय जोडीतील कोनामध्ये जे दोन कोन आहेत त्यांच्या मापाची बेरीज किती आहे? 180 अंश, म्हणून त्याला पूरक कोन म्हणता येतं. पण अजून असंच आहे की सगळे पूरक कोनांच्या जोड्या जे असतात सर्वच्या सर्व हे रेषीय जोडीतील असू शकतात का? असू शकणार नाहीत. कारण याचं बघा, आपण या ठिकाणी मी एक आकृती काढलेली आहे बघा, हे 146 चा कोन आहे, हे 34 चा, याची बेरीज केली 6 आणि 4 10 4 आणि 3 म्हणजे 1 चा 8 म्हणजे 180 वाली याची बेरीज. मग हे रेषीय जोडीतील कोन आहेत का? नाही. तरी हे पूरक कोन आहेत म्हणून पूरक कोनाला रेषीय जोडीचं काही घेणं देणं नाही, आपल्याला काही म्हणायचं नाही. फक्त आपल्याला एवढीच अट पाहायची की दिलेल्या दोन कोनांच्या मापाची बेरीज जर 180 अंश असेल तर त्या कोनांना आपण काय म्हणायचं? पूरक कोन असं म्हणायचं. तर हे पूरक कोन आहेत. आता या ठिकाणी इथं दिसायला तुम्हाला हे रेषीय जोडीतील कोन आहेत आणि हे काय आहेत? 130 आणि 50 180 म्हणजे या दोन कोनांचं या व्याख्येप्रमाणे या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 म्हणून याला पूरक म्हणता येतं. लक्षात. आणि हे ऑलरेडी रेषीय जोडीतील कोन आहे कारण हे संलग्न आहे. संलग्न असल्याच्या नंतर रेषीय जोडीतील कोन असतात, बरोबर आहे. मग ही रेषीय जोडीतील कोन आहेत.
रेषीय जोडीतील कोन असण्यासाठी 100% त्या कोनांना काय असावं लागतं, संलग्न असावं लागतं, संलग्न कोनांची जोडी असावी लागते. म्हणून हे आहेत रेषीय जोडीतील कोन आणि रेषीय जोडीतील कोन नेहमी पूरक असतात, कारण रेषीय जोडीतील कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. तर अशा प्रकारे हे पूरक कोनाच्या बाबतीत. तसंच आता कोटी कोनांची एक जोडी आहे कोटी कोन. कोटी कोन म्हणजे काय? आता कोटी कोन म्हणजे जे दोन कोन असतात त्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 90 अंश असते. 90 जेव्हा दिलेल्या कोनांच्या जोड्यामधील दोन्ही कोनांच्या मापाची बेरीज 90 अंश असते तेव्हा ते परस्पराचे कोटी कोन असतात. दोन कोन घेतले, ते दोन कोन संलग्न असोत की नसोत आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. वेगवेगळे जरी कोन असतील आणि त्या दोन कोनांच्या मापाची बेरीज जर 180 अंश असेल तर त्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 90 असेल तर त्या दोन कोनांना आपण काय म्हणायचं, कोटी कोन असं म्हणायचं. तर या ठिकाणी बघा हे संलग्न कोन आहेत, त्याच्यानंतर या दोन कोनांच्या मापाची बेरीज 90 आहे, म्हणून या दोन कोनांना, या कोनाला आणि या कोनाला काय म्हणू शकतो आपण, परस्परांचे कोटी कोन. इथं हे वेगवेगळे आहेत, हे 40 आहे, हे 50 आहे. 40 आणि 50 म्हणजे किती होतं, 90 होतं, म्हणून याला सुद्धा परस्परांचे काय म्हणता येतं, कोटी कोन म्हणता येतं. अशा प्रकारे कोटी कोनांच्या जोड्या आहेत. त्याच्यानंतर पुढचं अजून एक महत्त्वाची नेहमी आपल्याला सिद्धतेमध्ये वापर करावा लागतो तो म्हणजे विरुद्ध कोन. जेव्हा दिलेल्या दोन्ही कोनांच्या बाजूपासून विरुद्ध किरणांच्या जोड्या तयार होतात तेव्हा ते परस्परांचे विरुद्ध कोन होतात. आपण हा एक कोन घेतला असं गृहीत धरा, AOC. या दोन्ही कोनांच्या बाजूपासून विरुद्ध किरणाचे, ही बाजू आहे याला वाढवलं विरुद्ध कोन किरण झाला, ही बाजू आहे याला वाढवलं विरुद्ध किरण झाला. या विरुद्ध किरणांच्या जोड्या होतात तेव्हा ते परस्परांचे कोणते कोन होतात, विरुद्ध कोन. बघा हा याचा विरुद्ध कोन आहे तर हा याचा विरुद्ध कोन आहे. AOC चा विरुद्ध कोन BOD आणि AOD चा विरुद्ध कोन BOC. एक लक्षात ठेवायचे याच्यामध्ये, विरुद्ध कोन हे नेहमी एकरूप असतात. त्यांचं माप एकरूप का, तर त्यांचं माप नेहमी समान असतं, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे हे आपल्या कोनांच्या जोड्याबद्दलची माहिती ही सफिशियंट आहे आणि आपल्याला लक्षात बसलं असेल. परत एकदाच बघा, पहिलं काय सांगितलं मी तुम्हाला, कोणती जोडी सांगितली, संलग्न कोन. संलग्न कोन म्हणजे काय असतं की ज्या कोनामध्ये, ज्या दोन कोनांच्या जोड्यामध्ये एक सामायिक शिरोबिंदू, एक सामायिक बाजू आणि अंतर्भाग वेगवेगळे, अशा कोनांना आपण काय म्हणायचं, संलग्न कोन. त्यानंतरची जोडी कोणती सांगितली, त्यानंतरची जोडी रेषीय जोडीतील कोन. संलग्न कोन, ज्या संलग्न कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते, म्हणजे हे रेषीय जोडीतील कोन असण्यासाठी 100% ते दोन कोन कोणते असायला पाहिजे, सर्वप्रथम संलग्न असायला पाहिजे. संलग्न असून दुसरं वैशिष्ट्य काय पाहिजे एक्स्ट्रा, त्यांच्या मापाची बेरीज 180, तेव्हा आपण त्यांना काय म्हणायचं, रेषीय जोडीतील कोन. म्हणून आपल्याला लक्षात आले की रेषीय जोडीतील प्रत्येक कोन हा संलग्न कोन असतो, परंतु प्रत्येक संलग्न कोनांची जोडी ही रेषीय जोडीतील कोनांची जोडी असतेच असं नाही. त्याच्यानंतर आपण पूरक कोन पाहिलं. पूरक कोनामध्ये साधी व्याख्या आहे की कोणत्याही दोन कोनांच्या मापाची बेरीज आपण 180 अंश जर येत असेल तर अशा दोन कोनांना आपण काय म्हणू शकतो, पूरक कोन म्हणतो. म्हणून रेषीय जोडीतील कोन पूरक होऊ शकतात, पण पूरक कोन हे रेषीय जोडीतील होऊ शकत नाही. त्याच्यानंतर आपण कोणती जोडी पाहिली, कोटी कोनाची. कोटी कोन म्हणजे काय, ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते अशा कोनांना आपण काय म्हणतो, कोटी कोन म्हणतो. काही काही ठिकाणी संलग्न सुद्धा येतात, पण संलग्न दोन कोनांच्या मापाची बेरीज 90 असली की झालं, त्यांना काय म्हणता येते, त्या दोन कोनांना कोटी कोन म्हणता येतं. आणि त्याच्यानंतर विरुद्ध कोन, ज्या कोनांच्या दोन बाजूंनी विरुद्ध कोन जर तयार केले, विरुद्ध किरण जर तयार केले तर तयार होणाऱ्या कोनांच्या जोड्यांना आपण काय म्हणतो, विरुद्ध कोन म्हणतो. आणि लक्षात ठेवायचं, विरुद्ध कोन हे नेहमी एकरूप असतात, त्यांचं माप समान असतं. आणि त्याच्यानंतर मग आता आपल्याला पुढे वळायचं आहे, सशर्त विधाने म्हणजे काय. सशर्त, शर्त म्हणजे अट, त्याच्यामध्ये काहीतरी अट दिलेली असते. म्हणजेच
जे विधान जर तरच्या स्वरूपामध्ये असतात, जर तरच्या स्वरूपामध्ये, तर त्याला आपण काय म्हणतो, सशर्त विधाने असं म्हणतो, सशर्त, आहे की नाही. जर दिलेला त्रिकोण, जर दिलेली आकृती त्रिकोण असेल, काहीही सांगा आता त्याच्याप्रमाणे आपल्याला म्हणता येते, तर त्यांच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. कोणतंही आपल्याला सांगता येतं, जर चौकोनाचे कर्ण एकरूप असतील असं सांगितलं, जर चौकोनाचे कर्ण एकरूप असतील ही झाली अट, तर तो चौकोन आयत असतो. सशर्त विधान झालं, जर तर मध्ये आणलेलं विधान झालं. तर हे जर तर मध्ये जरच्या अगोदरचा, जरच्या नंतरचं जे विधान आहे, जरच्या नंतरचं, याला पूर्वांग म्हणतात आणि आपण याला पक्ष म्हणून लिहित असतो सिद्धता सिद्ध करत असताना. आणि त्याच्यानंतर तरच्या नंतरचं जे विधान आहे, तरच्या नंतरचं, जरच्या नंतरच्या विधानाला काय म्हणायचं, पूर्वांग किंवा पक्ष, आणि तरच्या नंतरच्या विधानाला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं साध्य, जे सिद्ध करायचं असतंय आपल्याला. तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये जर आणि तर कुठलेही आपल्याला पक्ष आणि साध्य जर लिहिता येत नसेल, तर आपण काय करायचं, एक वाक्य जे साधं दिलेलं असतं त्याला जर तर मध्ये आणायचं. 100% तरच्या अगोदरचा पार्ट आणि जरच्या नंतरचा पार्ट जो वाक्य आहे त्याला आपण पक्ष म्हणायचं, आणि तरच्या नंतरचं जे विधान आहे त्याला आपण काय म्हणायचं, साध्य असं म्हणायचं. तर हे सशर्त विधानाच्या बाबतीत आहे. पूर्वांग कशाला म्हणायचं ते. आणि तुम्हाला माहित आहे, हे जर तर मध्ये जे विधान लिहिलेलं आहे, आपण जर याची आलटापालट केली, उलटापालट केली, समजा हे तरचं अगोदर आणलं आणि जरचं नंतर लिहिलं, तर तेच विधान जे पहिल्या विधानाचा व्यत्यास आहे असं म्हटलं जातं. आताचं उदाहरण पहा, मी काय सांगितलं होतं की जर चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौकोन आयत असतो. आता उलट घ्या, याला काय म्हणता येतं, जर दिलेला चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. म्हणजे हे जर याला फिरवलं आपण, सुरुवातीचं तरचं वाक्य जरच्या नंतर टाकलं आणि जरच्या नंतरचं वाक्य तरच्या नंतर टाकलं, तर त्यालाच आपण पहिल्या विधानाचा काय म्हणतो, व्यत्यास म्हणत असतो, व्यत्यासामध्ये. आणि आपण जे गुणधर्म सिद्ध करतो, तर्कशुद्ध मांडणी करून आपण जे काही गुणधर्म सिद्ध करत असतो, आपण त्याला काय म्हणतो, सिद्धता असं म्हणत असतो. तर काही गृहीतके असतात, स्वयंसिद्ध गृहीतके असतात, आपण ते सत्य आहेत असं मानत असतो. तर ते गृहीतक आपल्याला युक्लिडनं एक 4-5 गृहीतक सांगितलेली आहेत, ते गृहीतक आपण लक्षात ठेवायची आहेत. ती गृहीतक काय आहेत की एका बिंदूमधून अनंत रेषा जातात. एक बिंदू जर घेतला तर एका बिंदूमधून अनंत रेषा जातात, अनंत असंख्य रेषा काढता येतात. पहिलं गृहीतक आहे युक्लिडचं. नंतर दुसरं आहे दोन बिंदूमधून एक आणि एकच रेषा जाते. हे दुसरं गृहीतक आहे, दोन बिंदूमधून एक आणि एकच रेषा जाते. त्याच्यानंतर तिसरं गृहीतक आहे कोणतेही दोन काटकोन हे एकरूप असतात. कोणतेही दोन काटकोन हे एकरूप असतात. त्याच्यानंतर अजून एक गृहीतक आहे की कोणत्याही बिंदूतून, कोणताही समजा एखादा बिंदू घेतला तर त्या बिंदूतून दिलेल्या त्रिज्ये एवढे वर्तुळ काढता येतं. आणि अजून एक गृहीतक आहे, जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता, दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता, छेदिकेच्या एकाच बाजूस तयार झालेल्या आंतरकोन हे दोन काटकोन पेक्षा लहान असतील. दोन काटकोन म्हणजे किती, 180. 180 पेक्षा जर याची बेरीज कमी येऊ लागली तर त्या रेषा जर पुढे वाढवल्या तर त्या रेषा कुठं ना कुठं छेदतात. हे युक्लिडचं गृहीतक आहे. असे 4-5 गृहीतक युक्लिडनं मांडलेले आहेत. तर हे सगळा पाठ्यांश मी तुम्हाला यापुढे हे पूर्ण सांगितला. तर याच्यावरचा आपल्याला निश्चितच याच्यावर एक स्वाध्याय आहे, त्या स्वाध्यायाबद्दलचा आपण विचार करूया आणि स्वाध्याय आपण सोडवूया.
यावरील आपण स्वाध्याय पाहूया. खालील प्रश्नांची विचारपूर्वक आकृती काढा व आकृतीला अनुसरून उत्तरे लिहा. आपण याची आकृती विचारपूर्वक काढायची आहे आणि त्याच्यावरून मग दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. बघा, पहिलं असं आहे, दोन लघुकोन परस्परांचे कोटिकोन असू शकतील का? आपण दोन लघुकोन काढणार आहोत. आता दोन लघुकोन असे काढायचे की त्या दोन लघुकोनांच्या मापाची बेरीज किती असायला पाहिजे? 90 अंश असायला पाहिजे. तर आपण त्याला कोटिकोन म्हणतो. मग आपण या ठिकाणी समजा अशा प्रकारचे एक कोन काढले, हे असे दोन कोन काढलेले आहेत. हे एक कोन आणि हा एक कोन काढला. तर याच्यामध्ये बघा, हे दोन कोन लघुकोन आहेत. लघुकोन असून या दोन कोनांच्या मापाची बेरीज 90 अंश आहे, म्हणून याला कोटिकोन म्हणता येतं. म्हणून आपल्याला सांगता येतं दोन लघुकोन परस्परांचे कोटिकोन असू शकतील का? तर याचं होय असं उत्तर सांगता येतं. दोन लघुकोन परस्परांचे कोटिकोन असू शकतील का? असू शकतील, कारण हे दोन लघुकोन काढलेले आहेत मी आणि हे दोन्ही लघुकोन यांची बेरीज आहे 90, म्हणून हे कोटिकोन होतात. त्याच्यानंतर दोन विशाल कोन परस्परांचे पूरक कोन असू शकतील का? विशाल कोन म्हणजे तुम्हाला माहिती आहे ज्या कोनाचं माप 90 पेक्षा जास्त असतं. मग दोन विशाल कोन घेतले तर दोन्ही कोन 90 पेक्षा जास्त म्हटल्याच्या नंतर त्याची बेरीज 180 पेक्षा जास्त येते. आपल्याला काय पाहिजे की पूरक कोन किती पाहिजे? पूरक कोन माप किती असतं? 180 अंश. मग जर दोन विशाल कोन घेतला, दोन विशाल कोन म्हणजे दोन्हीचेही माप 90 पेक्षा जास्त आहे, 90 पेक्षा याचे 90 पेक्षा जास्त, याचे 90 पेक्षा जास्त, मग त्याची बेरीज केल्याच्या नंतर 180 पेक्षा जास्त येते. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येणार नाही की हे दोन विशाल कोन परस्परांचे पूरक कोन असू शकतील का? तर याचं स्पष्ट उत्तर सांगता येतं नाही. दोन विशाल कोन कधीही परस्परांचे पूरक कोन असू शकत नाही. आपण एक विशाल कोन घेतला, समजा अशा प्रकारचा हा एक विशाल कोन घेतला, याचं माप आहे 110 अंश. दुसरा एक विशाल कोन घेतला, याचं माप आहे समजा 100, 90 पेक्षा जास्त. मग आता हे 110 आणि 100 किती झाले? मग 210 झाले. म्हणजे हे पूरक कोन आहेत का? पूरक कोन होणार नाही. तर हे असण्यासाठी काय असावं लागतं? एक लघुकोन आणि एक विशाल कोन जर असला तर त्याची ऍडजस्टमेंट होऊ शकते. पण दोन्हीही विशाल कोन जर घेतला तर निश्चितच ते पूरक कोन असू शकत नाही. त्यानंतर दोन लघुकोन परस्परांचे पूरक कोन असू शकतात का? लघुकोन घ्यायचे, लघुकोन. परत तोच तशाच प्रकारचा प्रश्न आहे, दोन लघुकोन. लघुकोन म्हणजे 90 पेक्षा लहान. कोणतेही दोन लघुकोन असू द्या, प्रत्येक लघुकोनाचं माप 90 पेक्षा लहान असतं. 90 पेक्षा लहान, परत याचे 90 पेक्षा लहान, दुसऱ्याचे, म्हणजे त्या दोघांची बेरीज 180 पेक्षा लहान. आपल्याला बेरीज दोन कोनांची 180 पेक्षा लहानही नको, 180 पेक्षा मोठीही नको, एक्झॅक्ट 180 यायला पाहिजे. मग जर दोन लघुकोन घेतलात तुम्ही, दोन जर लघुकोन घेतले कोणत्याही मापाचे घेऊन बघा, दोन जर लघुकोन घेतले तर प्रत्येक कोणाचं माप 90 पेक्षा लहानच आहे, म्हणून त्यांची जर बेरीज केली तर ती 180 पेक्षा लहानच येईल, कमी येईल. म्हणून हे सुद्धा शक्य नाही. म्हणून इथेही तुम्हाला सांगता येईल नाही, दोन लघुकोन परस्परांचे पूरक कोन असू शकत नाही. त्यानंतर दोन संलग्न कोन परस्परांचे कोटिकोन कधी असतील? आता इथेच आकृती काढली ती बघा, दोन संलग्न कोन, हे दोन संलग्न कोन आहेत. आपण हे यामध्येच या काटकोनामध्येच आपण दोन कोन काढूया. हा एक कोन आहे, हा एक कोन आहे. बघा, या टोटल यांची बेरीज 90च आहे, कारण हे 90 आहे. म्हणून दोन संलग्न कोन परस्परांचे कोटिकोन कधी असतील? जेव्हा त्यांच्या मापाची बेरीज 90 असेल. जेव्हा त्यांच्या मापाची बेरीज किती असेल? 90 अंश असेल त्यावेळेस.
त्यानंतर नेक्स्ट, दोन विशाल कोन परस्परांचे रेषीय जोडीतील कोन असू शकतील का? तुम्ही जर रेषीय जोडी जर काढली तर जास्तीत जास्त दोन्ही कोन काटकोन असू शकतात आणि एक कोन विशाल कोन आणि एक कोन लघु कोन असू शकतं, पण दोन्हीही विशाल कोन शक्यच नाही. आपण एक रेषीय जोडीतील कोन काढण्याचा प्रयत्न करू. बघा या ठिकाणी आपण प्रयत्न करूया. हे बघा, मी या सरळ एक अशी रेषा जर ओढली तर अर्थातच हे काटकोन आणि हे काटकोन होईल. हे एवढं इथपर्यंत ठीक आहे. एकाला जर मी विशाल कोन काढायचा प्रयत्न केला, मी हा विशाल कोन काढला, हा विशाल कोन आहे, तर ऑटोमॅटिकली दुसरा कोन काय होतो? लघु कोन होतो. एक विशाल कोन आणि लघु कोन एवढ्याची बेरीज ही काय होते? 180 अंश. जास्तीत जास्त तुम्हाला काय करता येतं? 90, दोन्ही 90 ठेवता येतात, पण दोन्ही विशाल कोन करता येतात का? दोन्ही विशाल कोन जमत नाही, म्हणून दोन विशाल कोन परस्परांचे रेषीय जोडीतील कोन असू शकत नाही. हे रेषीय जोडीतील कोन आपण करू शकत नाही, कारण रेषीय जोडीमधील कोन जर लघु कोन विशाल कोन असा प्रयत्न केला, एक जर विशाल कोन घेतला तर ऑटोमॅटिकली त्याचा दुसरा जो कोन आहे तो काय होतो? लघु कोन होत असतो. आणि मग त्याच्यामुळे हे दोन विशाल कोन परस्परांचे रेषीय जोडीतील कोन असू शकत नाही. दिलेले विधान जर तर रूपात लिहा. चक्रीय चौकोनाचे समूह कोण पूरक असतात? आपल्याला जर तर मध्ये लिहायचं, सशर्त विधानामध्ये लिहायचं. जर दिलेला चौकोन चक्रीय असेल तर त्याचे समूह कोण परस्परांचे पूरक असतात. संपलं. जर दिलेला चौकोन चक्रीय असेल तर त्याचे सम्मुख कोन पूरक असतात. हे बघा, जर आणि तर मध्ये आणले. हे जरच्या नंतरचा भाग आणि हे तरच्या नंतरचा भाग. अशा प्रकारे तुम्हाला सशर्त विधानामध्ये लिहिता येतं. पुढील विधानाचे व्यत्यास लिहा. आयताचे कर्ण एकरूप असतात. आता ह्याला व्यत्यास मध्ये लिहायचं असेल तर अगोदर हे सशर्त विधानामध्ये आपल्याला लिहिता आलं पाहिजे. सशर्त विधानामध्ये जर याला लिहिता आलं तर तुम्हाला त्याला उलट केलं. मी सांगितलं होतं तुम्हाला, जरच्या नंतरचं विधान जर जरच्या अगोदर जरच्या नंतर लिहिलं आणि जरच्या नंतरचं विधान तरच्या नंतर लिहिलं तर तुमचा जो पूर्वीचं विधान आहे तो त्याचा व्यत्यास होतो. मग आपण आयताचे कर्ण एकरूप असतात हे लिहायचे आपल्याला. अगोदर याचं जर तर मध्ये विधान लिहूया, नंतर म्हणजे याला सशर्त विधानामध्ये लिहूया आणि नंतर त्याला उलट करूया. मग आपण काय लिहू शकतो? जर तर मध्ये कसं लिहिणार? दिलेला चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. दिलेला चौकोन जर दिलेला चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. आता याला तुम्हाला आणता येतं. हे तरच्या नंतर हे घ्या अगोदर. काय म्हणता येतं? जर चौकोनाचे कर्ण जर दिलेल्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौकोन आयत असतो. म्हणून आपल्याला असं लिहिता येतं. आता जर तर म्हणजे याचा व्यत्यास लिहिता येतं. जर चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौकोन आयत असतो. हे झालं तुमचं व्यत्यास.
याचा व्यत्यास आहे. अर्थाचे कर्ण एकरूप असतातचा व्यत्यास आहे. चौकोनाचे कर्ण, कोणत्याही चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो काय असतो? आयत असतो. त्याच्यानंतर पुढील विधानातील पक्ष व साध्य लिहा. पक्ष आणि साध्यच लिहायचे फक्त आपल्याला. जर त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतील तर त्याचे तीनही कोन एकरूप असतात. मग आता आपल्याला काय करावं लागेल? अगोदर तीन बाजू कोणत्या आहेत ते घ्यावं लागतील, म्हणजे त्याच्यासाठी त्रिकोण काढावे लागतील, त्यांना नावं द्यावी लागतील, मग तीन बाजू सांगता येतील. आणि त्याच्यानंतर त्याचे तीन कोण कोणते ते नाव दिल्याच्या नंतर कळतील ते एकरूप दाखवायचे. जर त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतील तर त्याचे तीनही कोण एकरूप असतात. मग आता तीनही बाजू एकरूप आहेत, ही बाजू ही बाजू ही बाजू एकरूप आहे, आणि मग त्याच्यावरून काय सांगता येतं? त्याचे तिन्ही कोण एकरूप असतात असं सांगता येतं. मग आता पक्षामध्ये काय लिहूया आपण? पक्ष त्रिकोण एबीसी मध्ये बाजू AB एकरूप बाजू BC एकरूप बाजू AC हे झालं पक्ष. आणि साध्य काय होईल? मग साध्य काय लिहिता येतं? म्हणून साध्य बाजू AB साध्य काय आहे? कोण A एकरूप कोन B एकरूप कोन C हे आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर पुढे खालील विधानासाठी नामनिर्देशित आकृती काढून पक्ष व साध्य लिहा. यामध्ये नामनिर्देशित आकृती काढायची आणि पक्ष साध्य लिहायचं. दोन समभुज त्रिकोण समरूप असतात. मग आता याची आकृती काढू. दोन समभुज त्रिकोण काढूया. समभुज त्रिकोण म्हटलं तर तो लहान असो मोठा असो एक वैशिष्ट्य असतं, त्याच्या भुजा समान आणि प्रत्येक कोन 60 अंशाचा. हा 60 अंशाचा, हा 60 अंशाचा, हा 60 अंशाचा, हा सुद्धा 60 अंशाचा. याला नाव देऊ आपण ABC, याला नाव देऊ आपण PQR. काय सांगितलं? दोन समभुज त्रिकोण समरूप असतात. दोन समभुज त्रिकोण आहेत हे दिले तुम्हाला. मग काय लिहिणार तुम्ही पक्षामध्ये? पक्ष त्रिकोण ABC व त्रिकोण PQR हे समभुज त्रिकोण आहेत. आणि समभुज त्रिकोण असून काय महत्वाचं बाब म्हणजे कोणती? त्याचे तिन्ही कोन कसे आहेत? एकरूप आहेत. कारण 60 अंशाचे कोन A एकरूप कोन कोणत्या सोबतही घ्या, कोन A एकरूप कोन P घ्या किंवा Q घ्या किंवा R घ्या, कारण प्रत्येक कोन कसा आहे? 60 अंशाचे. म्हणून सर्व कोन कसे आहेत? एकरूप. म्हणून आपल्याला असं सांगता येतं कोन A एकरूप कोन P कोणताही घेऊ शकतो आपण, कोन B एकरूप कोन Q आणि कोन C एकरूप कोन R. हे चेंजेस आपण कोणताही करू शकतो. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचे की समभुज त्रिकोण असल्यामुळे याच्यातला हा कोन प्रत्येक कोणाशी एकरूप असतो, हा कोन प्रत्येक कोणाशी एकरूप असतो, हा कोन प्रत्येक कोणाशी एकरूप असतो. म्हणून अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही कोणासोबत जरी लिहिला तरी काहीही अडचण येत नाही. हे झालं पक्ष. आणि साध्य सिद्ध काय करायचे आता? की ते दोन त्रिकोण समरूप आहेत. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR हे आपल्याला सिद्ध करायचं. त्यानंतर जर रेषीय जोडीतील कोन एकरूप असतील तर त्यापैकी प्रत्येक कोन काटकोन असतो. रेषीय जोडीतील कोन घेऊया आणि तेही एकरूप रेषीय जोडीतील कोन घ्यावा. रेषीय जोडीतील कोन एकरूप म्हटल्याबरोबर तुम्हाला माहित असेल असेच कोन घ्यावे लागतील. याला नाव देऊ AOC आणि BOC. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं? पक्ष लिहायचं. पक्ष कोन AOC व कोन COB हे एक रेषीय असून, एक रेषीय तर आहेतच, एक रेषीय असून त्या आता तुम्हाला हे एक रेषीय आहेत असं, हे एक रेषीय आहेत असं लिहूया. एक रेषीय आहे, एक रेषीय आहेत म्हणजेच आपण पुढे काय लिहू शकतो की एक रेषीय म्हणजे या दोन कोनांच्या मापाची बेरीज किती आहे? 180 अंश. म्हणजे आता लिहिण्याची आवश्यकता नाही, आपण लिहू लागले. कोन AOC व कोन COB हे एक रेषीय आहेत. एक रेषीय कोन कसे आहेत तुम्हाला सांगितलं, ते एकरूप आहेत. म्हणून आपल्याला काय सांगता येईल? कोन तसेच
तसेच कोन एओसी एकरूप कोन कोणता आहे सीओबी। तर साध्यामध्ये काय लिहावं लागेल तर तो प्रत्येक कोन काय असतो काटकोन असतो। कोन एओसी बरोबर आहे कोन सीओबी बरोबर आहे 90°। हे तुम्हाला सिद्ध करायचंय। म्हणजे हे एकरेषीय असून प्रत्येक कोन कसे आहेत एकमेकाशी एकरूप आहेत हे दिले तुम्हाला आणि त्यानुसार मग साध्यामध्ये काय सांगता येतं की ते प्रत्येक कोन कसा असतो प्रत्येक कोन काटकोन असतो। हे झालं त्याचं साध्य। अशा प्रकारचा हा स्वाध्याय होता। निश्चितच आपल्याला सगळं व्यवस्थित समजलं असेल। याचा थोडा बारकाईने अभ्यास करा आणि त्यानंतर आपल्याला जर आवडलं तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।